नमस्कार. मी सौ मसूरकर. माझी आई वयाच्या 81 वर्षी तिला अंगाला सूज येऊन त्रास होऊ लागला होता. म्हणून आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं चेकअपसाठी. चेकअपच्या दरम्यान तिचं क्रिएटिनिन खूपच वाढलेलं कळलं. 8 वगैरे झालं होतं. डॉक्टरांनी तिला डायलिसिसवर ठेवली होती. डायलिसिस चालू असतानाच डॉक्टर म्हणाले, की "आता हे तुम्ही घरूनही करू शकता." म्हणून आम्ही घरी आणली आणि त्याच दरम्यान आम्हाला आयुर्वेदिक डॉक्टर सुनीलकुमार वोरांची ओळख झाली. मग ते आम्ही काढे सुरू केले. काढे सुरू केल्यावर लगेचच 15 दिवसांनी आम्ही परत तिला डायलिसिसला नेली असता 8चं एकदम 4.60 वर आलेलं होतं. मग ते झाल्यानंतर परत एक 8-15 दिवसांनी परत डायलिसिसला नेलं. तर तेव्हा तर मिराकलच झालं, की ते एकदम 4चं 3 वर आलेलं होतं. डॉक्टर म्हणाले, "काही गरजच नाहीये डायलिसिसची. तुम्ही काय देता त्यांना?" तेव्हा आम्ही असं आयुर्वेदिक डॉक्टर सुनीलकुमार ओरांचे काढे आणि गोळ्या देते. म्हणे, "तेच कंटिन्यूअस करा. तेच बेस्ट आहे आणि त्या रिकव्हर होतायत. डायलिसिसची काहीच गरज भासणार नाहीये." मग आम्ही आता ते काढे कंटिन्यूअस चालू ठेवले होते आणि 4 महिन्यातच ती पूर्ण रिकव्हर झाली आणि त्याचं क्रिएटिनिन परत चेक करता 1 पॉइंटवर आलं होतं. आणि हे तर आमच्या दृष्टीने मिराकलच झालं आणि खरंच डॉक्टर सुनील कुमार ओरांचे काढे आणि गोळ्या, औषधं खूपच मिराकल्स आहेत. डायलिसिसची वगैरे काही गरज नाही आणि वयाच्या 81 वर्षी माझी आई तरतरीत झाली होती. डॉक्टर सुनील कुमार ओरांचे खूप खूप धन्यवाद.